नमस्कार. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे आपली टेट परीक्षा. याची तयारी करताना विषय निवडताना खूप जणांचा गोंधळ उडतो नाही का? कोणता विषय कंपल्सरी आहे, कोणता निवडावा, यात खूप कन्फ्युजन होतं. पण अजिबात काळजी करू नका. आजच्या या विश्लेषणात आपण विषय निवडीचं हे जे कोड आहे ना, ते अगदीच सोप्या भाषेत सोडवणार आहोत. जे शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहताय त्या अनेकांना हा अनुभव येतोच. परीक्षेचा फॉर्म भरताना विषय निवडायची वेळ आली की डोक्याला ताप, खूप स्ट्रेस येतो आणि गोंधळ उडतो. पण खरं सांगायचं तर काळजी करण्यासारखं काहीच नाहीये, कारण हा अनुभव खूप कॉमन आहे, म्हणजे जवळजवळ सगळ्यांनाच येतो. आणि हा गोंधळ किती सिरियस आहे हे बघा, या आकड्यावरूनच कळेल. माहितीनुसार जवळपास 10% उमेदवार फक्त विषय निवडताना झालेल्या गोंधळामुळे मोठ्या चुका करून बसतात. म्हणजे विचार करा, दर 10 जणांपैकी एकाची सगळी मेहनत वाया जाण्याचा धोका असतो. म्हणूनच ही चूक कशी टाळायची हे समजून घेण्यासाठी हे विश्लेषण खूप महत्वाचं आहे. चला तर मग आज आपण काय काय बघणार आहोत ते पाहूया. सगळ्यात आधी हा गोंधळ नक्की होतो तरी का ते समजून घेऊया. मग पेपर 1 आणि पेपर 2 ची रचना काय आहे ते स्पष्ट करू. एक छोटीशी वाटणारी पण मोठी चूक कशी टाळायची हे बघू, आणि शेवटी तयारीसाठी काही महत्वाचे मुद्दे ते पण डिस्कस करू. तर मग ह्या सगळ्या गोंधळाचं मूळ आहे तरी कुठे? ते लपले पेपर 1 आणि पेपर 2च्या स्ट्रक्चरमधल्या फरकात. म्हणजे वरवर बघितलं ना तर दोन्ही पेपर सारखेच वाटतात, पण त्यांच्यात जे महत्वाचे फरक आहेत तेच आता आपण समजून घेऊया. सुरुवात करूया पेपर 1 पासून. जे उमेदवार 1ली ते 5वीच्या वर्गांना शिकवण्यासाठी तयारी करतायत ना, त्यांच्यासाठी असतो हा पेपर. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इथे विषय निवडण्याचा कोणताही गोंधळ नाहीये, कारण नियम अगदी सरळ, साधा आणि सोपा आहे. हे बघा, पेपर 1 मध्ये एकूण 5 विषय आहेत आणि प्रत्येकासाठी आहेत 30 गुण. कोणते कोणते? तर मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि गणित. आणि 5वा शेवटचा विषय आहे परिसर अभ्यास. आता यात काय काय येतं? तर इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र सगळं मिळून. म्हणजे एकूण 150 मार्कांचा हा पेपर. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट काय? तर पेपर 1 मध्ये हे जे 5ही विषय आहेत ना, ते सगळ्यांसाठी कंपल्सरी आहेत. इथे ऑप्शन वगैरे काही नाही. त्यामुळे गोंधळ होण्याचा प्रश्नच येत नाहीये. सगळं क्लिअर आहे. ओके, आता वळूया पेपर 2 कडे. हा पेपर असतो 6वी ते 8वीच्या शिक्षकांसाठी. आणि इथेच याच पेपरमध्ये तो खरा निर्णय घ्यावा लागतो, ज्यामुळे बहुतेक उमेदवारांचा गोंधळ उडतो. चला तर मग हे कोडं पण सोपं करून टाकूया. पेपर 2 मध्ये सुद्धा काही विषय सगळ्यांसाठी कॉमन आणि कंपल्सरी आहेत. कोणते? तर मराठी, इंग्रजी आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. हे 3 विषय प्रत्येकाला द्यावेच लागतात. तुमची डिग्री कोणत्याही विषयात असो, काही फरक पडत नाही. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. उरलेले जे 60 मार्क आहेत ना, त्यासाठी 2 ग्रुप्सपैकी एक ग्रुप निवडायचा असतो. ऑप्शन ए आहे गणित आणि विज्ञान, आणि ऑप्शन बी आहे सामाजिक शास्त्र. आता इथे प्रत्येकाने आपापल्या ग्रॅज्युएशनच्या विषयानुसार आणि आवडीनुसार योग्य निवड करणं खूप गरजेचं आहे. बरं, विषय तर निवडला, पण काम इथेच संपत नाही हं. ॲक्च्युअल परीक्षेच्या पेपरमध्ये एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे खूप जण एक मोठी चूक करून बसतात. ही एक अतिशय प्रॅक्टिकल टिप आहे, जी तुमची सगळी मेहनत वाया जाण्यापासून वाचवू शकते. तर प्रॉब्लेम काय माहितीये? प्रश्नपत्रिकेमध्ये गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या दोन्ही सेक्शनमधल्या प्रश्नांची सुरुवात प्रश्न क्रमांक 91 पासूनच होते. आणि बरोबर याच कारणामुळे ते 10% उमेदवार गोंधळतात आणि मग नकळतपणे चुकीचाच सेक्शन सोडून मोकळे होतात. मग ही चूक टाळायची कशी? खूप सोपं आहे. सगळ्यात आधी आपण कोणता ऑप्शनल विषय निवडलाय हे डोक्यात पक्क ठेवा. समजा सामाजिक शास्त्र निवडले. मग प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 99 शोधा. तिथे त्या सेक्शनचं नाव म्हणजे हेडिंग नीट वाचा. ते आपल्या निवडलेल्या विषयाचं आहे का हे कन्फर्म करा. आणि एकदा का कन्फर्म झालं की मगच प्रश्न क्रमांक 99 ते 150 सोडवायला सुरुवात करा, फक्त त्याच सेक्शनमध्ये. चला, आता परीक्षेच्या स्ट्रक्चरबद्दल बोलून झालं. आता जरा तयारी कशी करायची त्या स्ट्रॅटेजीकडे वळूया. टेट परीक्षेला नक्की काय अपेक्षित असतं, या प्रश्नाचं उत्तर मिळालं की तयारीची योग्य दिशा आपोआप सापडेल. ह्या परीक्षेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, ते आधी नीट समजून घ्या.
इथे पेडागॉजी किंवा अध्यापनशास्त्रापेक्षा तुमच्या मूळ विषयाचं म्हणजे कोर सब्जेक्टचं नॉलेज किती खोल आहे याला जास्त महत्त्व दिलं जातं. म्हणजे काय तर व्याकरण असेल, गणिताची सूत्र असतील किंवा इतिहासातल्या घटना या सगळ्यांचं पक्कं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. हो, याला एकच अपवाद आहे, तो म्हणजे बालमानसशास्त्र हा विषय. आणि खरं तर हेच आपल्या तयारीचं मुख्य सूत्र असायला हवं. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की टेटमध्ये सक्सेस मिळवायचा असेल तर सगळ्यात इफेक्टिव्ह मार्ग आहे आपल्या मूळ विषयांवर मजबूत पकड मिळवणं. त्यामुळे अभ्यास करताना विषय ज्ञानावर म्हणजेच सब्जेक्ट नॉलेजवर सगळ्यात जास्त फोकस करायचा आहे. तर आता विषय निवडीचा सगळा गोंधळ दूर झालाय आणि तयारीची एक योग्य दिशा पण मिळालीय. त्यामुळे परीक्षेचा मार्ग आता नक्कीच थोडा सोपा वाटत असेल. मनात एक नवा कॉन्फिडन्स आला असेल. तर मग आता येणाऱ्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी आपण सगळेच जण अधिक चांगल्या प्रकारे तयार आहोत, नाही का?